बघा, एका संख्येला 18ने गुणण्याऐवजी चुकून 26ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 48ने जास्त आला तर ती संख्या कोणती? प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? ती संख्या, उदाहरणार्थ ती संख्या समजायची x, लक्षात घ्या. आता या संख्येला 18 गुणायचं होतं तेव्हा येणारा गुणाकार होता 18x, पण चुकून 26 गुणलं. मग आता 26 त्या संख्येला गुणायचं तेव्हा गुणाकार काय येणार होता? 26x. संख्येला 18ने गुणण्याऐवजी चुकून 26 गुणल्यामुळं गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 48ने जास्त आला. म्हणजे गुणाकारातील फरक किती हो? 48. गुणाकारातील फरक किती? 48. लक्षात घ्या. मग आता याची मांडणी करायची कशी? बघा, चुकून 26 गुणलं, गुणाकार 26x. 18 गुणायचं होतं, गुणाकार 18x. असं झाल्यामुळं हा जो गुणाकारातील फरक आहे तो 48. फरक म्हणजे वजाबाकी. आता याची वजाबाकी केली, 8x बराबर 48. x ला एकटं करा, 48 कड जाताना 8 भाग गेला आणि 8 सकम 48. x ची व्हॅल्यू 6. याचा अर्थ x म्हणजे काय? ती संख्या 6. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं निसंशय ॲक्युरेट आन्सर. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.